हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर राव हरकळ आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स काही टेक्निकल इश्यूजमुळे मला सध्या रेग्युलरली व्हिडिओ टाकणं जमत नाही, पण हा प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह करून मी आपले व्हिडिओ जे आहेत ते रेग्युलरली टाकायला सुरुवात करेन. तर मी आज आपल्या इन्फ्लुएन्स सायकोलॉजीच्या 8व्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. फ्रेंड्स, आजचा आपला जो विषय आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. तो काय आहे? वाद जिंकूनही तुम्ही हारता. होय मित्रांनो, कधी कधी आपण काय करतो, एखाद्या व्यक्तीसोबत काहीतरी आर्ग्युमेंट करतो आणि आपण ती आर्ग्युमेंट जिंकतो. आपल्याला असं वाटतं की आपण आर्ग्युमेंट जिंकलोय, पण तरीही आपण काहीतरी हरलेलो असतो. आणि याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. फ्रेंड्स, तुम्हाला कधी असं वाटलंय का की समोरचा तुम्ही आर्ग्युमेंट करताय आणि वाद संपला, तुम्ही लॉजिकल बरोबर होता, लॉजिकली तुम्ही सगळं प्रूव्ह करून त्या व्यक्तीला दिलं, समोरच्या व्यक्तीने ते ऍक्सेप्ट केलं, तो शांत झाला, वाद संपला, पण तरीही तुम्ही काहीतरी हरलाय असं तुम्हाला वाटतं, काहीतरी मिसिंग आहे असं तुम्हाला वाटतं. काय होतं फ्रेंड्स? रिलेशनशिप खराब होते. त्याच्यानंतर फ्रेंडशिप जी आहे तुमची, ती फ्रेंडशिप ऑकवर्ड होऊन जाते. त्यानंतर काय होतं? ह्या वाद जिंकल्यामुळे कधी कधी आपला रिस्पेक्ट कमी होतो. कारण काय ना मित्रांनो, जिथे आपण वाद जिंकायला येतो तिथे कधी कधी आपण रिलेशनशिप ही हरत असतो. आता आपला जो पहिला पॉइंट आहे तो काय आहे की नोबडी वॉन्ट्स द ट्रूथ. फ्रेंड्स, आपल्याला असं वाटत असतं की लोकांना सत्य हवं आहे, पण रियालिटी काय आहे? लोकांना स्वतःला योग्य वाटायचं असतं, त्यांना स्वतःला योग्य प्रूव्ह करून द्यायचं असतं. मग ते तुम्ही असो की तुम्ही ज्या व्यक्तीसोबत आर्ग्युमेंट करताय ती व्यक्ती असो, ती व्यक्तीला त्याचं म्हणणं बरोबर करायचं असतं, तुम्हाला तुमचं म्हणणं बरोबर करायचं असतं. आणि काय मित्रांनो, वाद जे आहेत, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत आर्ग्युमेंट करत असतो, वाद करत असतो, त्यावेळेस आपण फॅक्ट्सवर बोलत नाही. ठीक आहे, आपण फॅक्ट्स मांडत असतो, पण आपण फॅक्ट्सवर बोलत नाही. कारण आपण बोलत असतो आपल्या इगो बद्दल. कारण आपला इगो जो आहे ना मित्रांनो, तो काय करत असतो? तोच हे वाद चालवत असतो. कारण आपण कुठेतरी हे झालेलं असतं की नाही, माझं बरोबर आहे, हा आपला इगो असतो. आणि समोरच्या व्यक्तीचंही सेम तसंच असतं मित्रांनो. आता आपला जो पार्ट 2 आहे मित्रांनो, तो आहे व्हाय पीपल डिफेंड रॉंग आयडियाज. तर आता लोक चुकीच्या आयडियाज जे आहेत त्या डिफेंड का करतात हे आपण थोडक्यात समजून घेऊ. आता याचे काही एक्झाम्पल्स आहेत. पॉलिटिक्स मध्ये काय, तुम्ही कोणताही नेता घ्या, आश्वासनं देतात, ती आश्वासनं कधीही पूर्ण होत नाही. कारण त्यांना माहिती आहे, आपण जर लोकांना आश्वासनं देणार नाही, आपण जर लोकांना स्वप्न दाखवणार नाही, तर आपण जिंकू शकत नाही, आपण निवडून येणार नाही. आणि एकदा का निवडून आले, मग ते त्यांच्या जागी लोक मग मातीत गेले तरी त्यांना काहीही फरक पडत नाही. त्याच्यानंतर दुसरं आपलं ज्यातलं आहे म्हणजे फॅमिली. आपण काय करतो, कधी कधी आपल्या फॅमिलीला डिफेंड करण्यासाठी, त्याच्यासाठी आपण आर्ग्यू करत असतो. आणि आपल्या फॅमिलीमध्ये आपण योग्य दिसण्यासाठी आपण आर्ग्यू करत असतो किंवा वाद घालत असतो. तिसरं म्हणजे रिलीजन. जेव्हा ही गोष्ट रिलीजनवर येते ना मित्रांनो, तुम्ही बघा, धार्मिक वाद जे आहेत ते जास्त चालतात, जास्त चिघळतात. आणि आजकाल तर तुम्हाला सगळीकडे तेच बघायला भेटतं. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, अजून काय 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 सगळीकडे तेच चालू आहे. आणि हे वाद याच्यामुळे जास्त चालतात मित्रांनो, कारण रिलिजियस ज्या बिलीफ्स असतात लोकांचे, ते एवढे स्ट्रॉंग असतात की त्याच्यात थोडं जरी कुठं काही तुम्ही बोललात की मग ती गोष्ट त्यांच्या धर्मावर येते, त्यांच्या नैतिकतेवर येते, त्यांच्या राहणीमानावर येते. त्यामुळे लोक या गोष्टीला जास्त ताकद लावून डिफेंड करत असतात. त्यानंतर रिलेशनशिप्स मध्ये काय असतं फ्रेंड्स, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशन मध्ये असता किंवा रिलेशनशिपला, तुम्ही स्वतःच्या रिलेशनशिपला डिफेंड करण्यासाठी किंवा रिलेशनशिपमध्ये स्वतःला डिफेंड करण्यासाठी आर्ग्यू करत असता. कारण तुम्हाला असं वाटत असतं की आपल्या पार्टनरचं कुठेतरी चुकलंय, आणि तुमच्या पार्टनरलाही तसंच वाटत असतं की नाही, समोरच्या व्यक्तीचं काहीतरी चुकलंय. काय ना फ्रेंड्स, जेव्हा आपल्या बिलीफ्सवर अटॅक होतो तेव्हा आपण त्याला पर्सनल अटॅक समजतो. मग तो तुमच्या रिलीजनवर असो, फॅमिलीवर असो, पॉलिटिकल असो किंवा रिलेशनशिपवर असो, कशावरही असो. जेव्हा तुमची जे बिलीफ्स आहेत, एखाद्या गोष्टीला घेऊन तुमची जी मेंटॅलिटी आहे, तुमची जी थिंकिंग आहे, त्याच्यावर जर कोणी अटॅक केला तर मग ती गोष्ट आपल्या इगोवर येते आणि आपण मग स्ट्रॉंगली आर्ग्यू करायला लागतो. ट्रूथ काय आहे मित्रांनो, लोक विचारांचं रक्षण करत नाहीत, ते रक्षण करतात स्वतःचं रक्षण करत असतात. कारण ते त्यांची बिलीफ असतात, त्यांना तसं वाटत असतं, म्हणून ते स्वतःला डिफेंड करत असतात, ते त्या थॉटला डिफेंड करत नसतात. आता आपला जो पार्ट 3 आहे फ्रेंड्स, तो आहे विनिंग क्रिएट्स रेजिस्टन्स. जेव्हा तुम्ही विनिंग करायला जाता किंवा जेव्हा तुम्ही जिंकता, तेव्हा काय होतं, तुमच्यामध्ये समोरच्या व्यक्तीमध्ये एक रेजिस्टन्स क्रिएट होतो, एक दुरावा तयार होतो.
तो कसा होतो ते बघूया. तुम्ही जिंकलात, समोरचा हरला, आता काय? आपल्याला असं वाटतं की वाद संपला, तो कन्व्हिन्स झालाय, सगळं काही ठीक झालंय. पण बहुतेक वेळा नाही. बहुतेक वेळा काय होतं, समोरची व्यक्ती शांत होते आणि हळूहळू ती आपल्या आयुष्यामधून बाजूला होते किंवा ती आपल्यापासून थोडं तुटायला चालू होते. सिंपल थॉट आहे मित्रांनो, पण गहरा आहे, समजून घ्या. हारलेला इगो क्वचितच तुमच्याशी सहमत असतो. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या इगोला डिफेंड करता, त्याच्या इगोवर तुम्ही आघात करता, तो शांत होईल, तो ती गोष्ट ऍक्सेप्ट करेल की मी हारलोय, पण तो तुमच्याशी सहमत असेल असं कधीही होत नाही. तर आता आपला पुढचा पार्ट आहे, पार्ट 4. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो, व्हाय स्मार्ट पीपल अवॉइड आर्ग्युमेंट. जे स्मार्ट लोक असतात किंवा जी इन्फ्लुएन्शियल लोक असतात ती आर्ग्युमेंट्स का टाळतात. तर जी इमोशनली इंटेलिजंट लोक असतात ना मित्रांनो, ती काय करतात, त्या गोष्टी प्रूव्ह कमी करतात. म्हणजे त्यांना गोष्टी प्रूव्ह करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट नसतो. ते काय करतात, समोरच्या व्यक्तीला अंडरस्टँड जास्त करतात, त्यांना समजून घेण्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट जास्त असतो. कारण त्यांना माहिती असतं एव्हरी आर्ग्युमेंट हॅज इट्स कॉस्ट. प्रत्येक आर्ग्युमेंटला त्याची काही ना काही ही एक किंमत असते आणि ती आपल्याला चुकवावीच लागते. तर आता आपण आपला जो नेक्स्ट 5th पार्ट आहे व्हिडिओचा, त्यामध्ये पाहणार आहोत द हिडन कॉस्ट. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत आर्ग्युमेंट करतो त्याची आपल्याला काय कॉस्ट पे करावी लागू शकते, यावर आपण थोडीशी चर्चा करणार आहोत, यावर आपण थोडासा प्रकाश टाकणार आहोत मित्रांनो. तर आता कॉस्ट काय काय? ट्रस्ट. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत आर्ग्यू करता त्या व्यक्तीचा तुमच्यावरचा ट्रस्ट कमी होतो. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत आर्ग्यू करता त्या व्यक्तीचं तुमच्यावरचं कनेक्शन जे आहे, तुमचं त्या व्यक्तीसोबतचे कनेक्शन आहे, ते कनेक्शन कमी होतं. तुमची त्या व्यक्तीच्या नजरेमध्ये रिस्पेक्ट कमी होते आणि तो व्यक्ती तुमच्या समोर जे ओपन व्हायचा, म्हणजे आपण म्हणतो ना, अरे तो माझा मित्र आहे, तो खुली किताब आहे, तुम्हाला सगळं सांगणार, हा ओपननेस कमी होतो मित्रांनो. काय मित्रांनो, तुम्ही डिस्कशन जिंकू शकता पण माणूस गमावू शकता. एव्हरी आर्ग्युमेंट हॅज इट्स कॉस्ट. You win the discussion, you win the argument, but you may lose that person in your life forever. तर आता आपण पाहूया की व्हॉट रिअल इन्फ्लुएन्स लुक लाईक. रिअल इन्फ्लुएन्स कसा असतो? इन्फ्लुएन्स म्हणजे काय? क्वेश्चन करणं, क्युरिओसिटी, कामनेस आणि पेशन्स. ह्या 4 गोष्टी जिथे आहेत तो ऍक्च्युअल इन्फ्लुएन्स आहे. म्हणजे काय? क्वेश्चन करणं. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत बोलताय त्याला क्वेश्चन करणं की बाबा तुला असं काय वाटतं, काय आहे, त्याच्या ज्या म्हणण्या आहेत, त्याचे जे तथ्य आहेत त्याच्याबद्दल क्युरिओसिटी दाखवणं, त्याला समजून घेणं, शांतपणे कामली त्याचं म्हणणं ऐकून घेणं आणि पेशन्स ठेवून आपले मुद्दे मांडणं आणि मग त्यावरनं कन्क्लूड करणं. दॅट इज इम्पॉर्टंट. नॉट डॉमिनन्स ऑर डॉमिनेशन. जर तुम्ही स्टार्टिंग पासून एकच ठरवले की नाही मला डॉमिनेटच करायचं, इट इज नॉट ऍक्च्युअल इन्फ्लुएन्स. ठीक आहे मित्रांनो. तर फायनल रिअलायझेशन काय आपल्या सगळ्या व्हिडिओचं आपण समजून घ्या. लोकांना हरवून इन्फ्लुएन्स मिळत नाही मित्रांनो. इन्फ्लुएन्स कसा मिळतो? इन्फ्लुएन्स मिळतो लोकांना समजून घेऊन. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला समजून घेताय, एखाद्या व्यक्तीचं तुम्ही अंडरस्टँड करताय त्या व्यक्तीला, तर ती व्यक्ती तुमच्या समजून घेण्याच्या पद्धतीमुळे, तुमच्या अंडरस्टँडिंगमुळे तुमच्यावर इन्फ्लुएन्स होते. ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा केव्हाही तुमचा एखाद्या व्यक्तीसोबत वाद सुरू झाला तर स्वतःला एक प्रश्न आवर्जून विचारा, काय मला बरोबर सिद्ध व्हायचं आहे की मला समोरच्या व्यक्तीसोबत माझं जे कनेक्शन आहे, माझं जे नातं आहे ते टिकवायचं आहे. कारण अनेकदा वाद जिंकणारे लोक जे आहेत ती बरोबर असतात, पण इन्फ्लुएन्स करणारी जी लोक आहेत ती शहाणी असतात. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिसेट. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटलंय किंवा तुम्हाला अजून कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे आहेत त्याबद्दल तुम्ही कमेंट करा. मी तुमची प्रत्येक कमेंट वाचेल आणि तुम्ही दिलेल्या सजेशनवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करेल. थँक्यू मित्रांनो. लाईक, शेअर, सबस्क्राईब.